नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा दत्तूला म्हणत असतात, अरे किती वेळा समजून सांगायचं रे तुला, तू परत तसंच करणार. दत्तू म्हणत असतो, मामा तुम्ही माझं एकदा काम करा, मी परत असं नाही करणार आणि तुम्ही माझं काम केल्यावरच मी घरी जाणार. मामा म्हणतात, अरे मला बी लई वाटतं रे दादू, माझ्या माघारी हे समजा तूच सांभाळावंस आणि तुझ्याने हे होईल असं काय वाटत नाही मला. काशा म्हणत असतो, मामा तुम्ही नंतरच्याला बोला काय असेल ते. दादू तू नंतरच्याला बोल, उगाच मामांना आता त्रास देऊ नको. मामा म्हणतात, ठीक आहे, तुम्ही बी आपली आपली कामं करा आता. पुढे आपण पाहतो वामनला निमृतीचं पत्र मिळतं व ऑफिसर सांगतात, तुला आता पुढे ट्रेनिंगला जावं लागेल. आता तुला लवकर माघारी येता येणार नाही हे ध्यानात ठेव. आणि अजून एक, आता अजिबात रजा मागायची नाही. वामन म्हणू लागतो, हो साहेब. आणि तिथलं काम कसं आहे ते तुला तिथं ट्रेनिंगला गेल्यावरच समजेल. तिथं शिस्त म्हणजे शिस्त. वामनला ऑफिसरमध्ये बाळूमामा दिसू लागतात व तो नमस्कार करतो व म्हणू लागतो, मामा तुम्ही इथे. ऑफिसर म्हणतो, अरे हे काय करतोयस, तू नमस्कार का करत आहेस. वामन म्हणू लागतो, मला मामा दिसल्यासारखं झालं इथे आणि मामा कोणाच्या रूपामध्ये येऊन काम करतील आपलं सांगता येत नाही. मामा म्हणजे देव आहेत, देव. पुढे आपण पाहतो तळावर जोडपे आलेले असतात व ती स्त्री चक्कर येऊन खाली पडते. मामा म्हणतात, गणू जरा बघ काय झाले त्यांना. गणू त्यांना पाणी शिंपडतो व ती शुद्धीवर येते. मामा म्हणतात, हे कशामुळे झालं. तर ती म्हणू लागते, खूप दुरून आलो आहे ना, थोडी भूळ आली होती. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, आता काय बी काळजी करू नकोस. बरं कशासाठी आला होता. ते म्हणू लागतात, अहो मामा आमच्या लेकीला बरं नाही. मामा औषध पाणी समज करून झालंय बघा, तरी बी हाय तसं आहे. अहो डॉक्टर वैद्य समधी लोक गावातली म्हणतात तुमची पोर गेली, आता सोडून द्या. आता तुम्हीच मामा वाचवा पोरीला माझ्या. मामा म्हणू लागतात, तुमची पोर कोणाशीच बोलत नाही, चालत नाही, खेळत नाही, एका जाग्याला निश्चित पडून असते, बराबर नव्ह. ते म्हणू लागतात, होय मामा बरोबर आहे. आधी ती हाताला येईल ते फेकून मारायची, इकडं तिकडं ओरडत खेळायची, आता एका जागी बसून असते बघा. ते म्हणू लागतात, मामा तुमच्याबद्दल खूप ऐकलं होतं, पण तुम्ही कुठं आहे हे ठाव नव्हतं आणि जेव्हा समजलं तेव्हा आम्ही इकडं आलो बघा. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, इकडे या. आणि त्यांना भंडारा देऊन सांगतात, तुमची पोर 8 दिवसात खडखडीत होईल. हा भंडारा पाण्यातून द्या दिवसातून 3 वेळा. आता तुम्ही काय बी काळजी करू नका, तुमची पोर बरं होईल. पुढे मामा म्हणू लागतात, पांडुरंगा तू सांगितलेलं ते काम केलं आहे मी. आता वामनला नोकरी लागली आहे, त्याचं आता भलं झालेलं आहे. हे सर्व तिच्या आईमुळं झालं, खूप भक्ती केली तिनं तुझी. पुढे आपण पाहतो वामन तळावर येतो पेढे घेऊन. वामन म्हणतो, मामा तुम्ही सांगितलं होतं ना मग पहिल्या पगाराला पेढे घेऊन यायचं म्हणून, मी आणलो आहे बघा. मामा म्हणू लागतात, वामन आता तुझं चांगलं झालं आहे, मला जेवढं जमते या तेवढं मी तुझ्यासाठी केलं आहे बघ. आणि तळावर येणं म्हणजे काहीतरी पुण्याईच असते बघ. आता मोरं कसं वागायचं राहायचं हे तुझ्याकडंच आहे बघ. इकडे वामन म्हणत असतो, मामा मला आठवतंय, माझी आई पांडुरंगाची पूजा करायची, भक्ती होती त्याची खूप, पण त्या वेळेला मला त्याचं मोल समजलं नाही, पण आता समजतं आहे. मामा म्हणतात, हे बघ वामन आता तुझं काम सुरू झालं आहे, त्यामुळं तुला इथं आता थांब असं म्हणणार नाही म्या, पण तुला जमल तसं इथं तळावर यायचं, जमल तसं सेवा करायची. वामन म्हणतो, होय मामा मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी येईल तळावर आणि रजा मिळेल तेव्हा येईलच की मी. आता माझं पहिलं घर हेच तर आहे. काशा म्हणू लागतो, वामन आता तुला मामांचा आशीर्वाद आहे म्हणल्यावर काय काळजी करू नकोस बघ. वामन आता तिथून निघून जातो. मामा म्हणू लागतात, एक वाया गेलेलं पोर, वाढ वयात त्याला बी काय समजन, पण त्याला वाढ दावली, चांगल्या मार्गावर नेली तर त्याचं बी कल्याण होतंय की. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.